एक 20 वर्षांचा पोरगा रील्स बनवण्यासाठी कमरेला बंदूक लावून फिरतो, व्हिडिओ बनवतो आणि तो सोशल मीडियावरही पोस्ट करतो. याच पोराचा बाप कधी लोकांना मारहाण करताना दिसतो, तर कधी पोलिसांसोबतच अरेरावी करतो. स्वतःला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता असल्याचं सांगतो. परळीतला हा प्रकार आहे. या घटनेचे बरेच व्हिडिओ बाहेर आल्यानंतर शस्त्र परवाना कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कैलास फडचा पोलिसांनी शोध सुरू केलाय. पण बंदुकीच्या जीवावर उन्माद करणारे हे बापलेक नेमके कोण आहेत? धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंसोबतचे यांचे संबंध नेमके काय आहेत? त्याची सविस्तर स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय story.com. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. कैलास फड आणि निखिल फड या बापलेकांची पूर्ण कुंडलीच मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यापूर्वी त्यांच्यावर जो FIR झालाय त्यात काय म्हटलंय तेही एकदा पाहू. शस्त्र अधिनियम कायदा 1959च्या कलम 27, 30 आणि कलम 5 अंतर्गत हा गुन्हा दाखल झालाय. परवान्यातील नियम आणि अटींचं उल्लंघन करून बेकायदेशीरपणे बंदुकीचा वापर करणाऱ्या या कलमांतर्गत 3 ते 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. या FIR मधील तक्रारदार आहेत पोलीस अंमलदार विष्णू फड, परळी शहर पोलीस स्टेशन. म्हणजे स्वतःहून पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतलाय. पोलीस अंमलदार फड वरिष्ठांच्या आदेशावरून दिलेल्या तक्रारीत म्हणतात, एक व्यक्ती परळीत हवेत गोळीबार करत होता. त्याचा व्हिडिओ पोलीस निरीक्षकांनी माझ्या फोनवर पाठवला आणि हा व्यक्ती कोण आहे, व्हिडिओ खरा आहे का याची खातरजमा करण्याचे आदेश दिले. आदेशानुसार खातरजमा केल्यानंतर संबंधित व्यक्ती हा कैलास फड, राहणार बँक कॉलनी परळी येथील असल्याची खात्री झाली. त्याने गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता नव्या गाडीची पूजा करताना हवेत गोळीबार केला होता. ही सर्व माहिती वरिष्ठांना दिली आणि बंदुकीचा परवाना, कागदपत्र याची खातरजमा केली. कैलास फड याच्याकडे सर्व आवश्यक परवाने असल्याचं समोर आलं. मात्र कैलास फड यांनी हवेत विनाकारण गोळीबार करून शस्त्र परवान्यातील अटींचं उल्लंघन केल्याचं निष्पन्न झालं. त्यावरून मी तक्रार देत आहे. या तक्रारीनुसार कैलास फड याच्यावर शस्त्र अधिनियम कायदा कलम 27, 30 आणि कलम 5 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पण कैलास फडचंच नाव फक्त गुन्ह्यात टाकलंय. त्याच्या मुलाचं नाव या गुन्ह्यात टाकलेलं नाहीये. खरं तर गाडीच्या पूजेला गोळीबार करणारा हा कैलास फड एक वेगळंच प्रकरण आहे. अख्ख्या मराठवाड्यात बंदुकीचे परवाने नाही तेवढ्या एकट्या बीड जिल्ह्यात आहेत, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आणि वातावरण तापलं. सुरेश धस यांनी परळीतल्या गुंडगिरीवर बोलताना कैलास फड आणि निखिल फड यांचं नाव न घेता उदाहरणही दिले. त्यात अंजली दमानी यांनी बीडच्या एसपींकडे तक्रार केली, व्हिडिओ दाखवले आणि त्यानंतर परळी शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा कैलास फडवर आहे. सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडचं वातावरण तापलेलं आहे आणि सुरेश धस यांच्या आरोपांचा सगळा रोख धनंजय मुंडेंकडे आहे. त्यात धनंजय मुंडेंसोबत फोटो असलेल्या निखिल फडचा उन्माद समोर आल्यानंतर प्रकरण आणखीच तापलं. पण या फड बापलेकांची हिस्ट्री माहीत करणं आधी गरजेचं आहे. कैलास फड आणि त्याचा बिघडलेला पोरगा निखिल फड. कैलास फड हा परळीजवळच्या कन्हेरवाडी गावचा. गावात फार कुणाशी जमत नाही. गावकरी जवळ उभा करत नाहीत म्हणून हा परळीत राहतो, गुत्तेदारी करतो. त्यामुळे अर्थातच जिकडे सत्ता तिकडे तो जातो. कैलास फडची पत्नी स्वतःच्याच गावातून नव्हे तर परळीला लागून असलेल्या जिरेवाडीतून ग्रामपंचायत सदस्य आहे. कैलास फड हा आधी सुदामती गुट्टे आणि TP मुंडे यांचा कार्यकर्ता होता. स्थानिक पातळीवर बोगस कामं करणं, त्यातून पैसा कमावणं हा त्याचा मुख्य धंदा. मग पुढे 2011 नंतर तो दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंकडे वळला. मुंडे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मतदारसंघात फिरू लागला. मुंबईला जाणं, कामं मंजूर करून आणणं असे उद्योग तो या काळात करायचा. 2014ला पंकजा मुंडे यांनी मंत्री झाल्यानंतर तो पंकजा मुंडे यांचा कार्यकर्ता बनला. 25-15ची कामं मिळवणं, त्यातून पैसा कमवणं हा त्याचा उद्योग होता. पण 2019ला पंकजा मुंडे परळीतून पडल्यानंतर कैलास फडची निष्ठा अचानक बदलली आणि तो धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता बनला. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपद काळातही गुत्तेदारीचा उद्योग सुरूच होता. गुत्तेदारीतून कैलास फडने बक्कळ पैसा कमवला आणि याच बळावर तो अनेक गोष्टी करू लागला. लोकांच्या जागा बळकावल्याचे आरोपही त्याच्यावर होत असतात. कैलास फड परळीत सध्या जिथे राहतो ती जागाही एका जनावराच्या डॉक्टरची असल्याचं सांगितलं जातं. विधानसभा निवडणुकीच्या काळात माधव जाधव यांना मारहाण झाल्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. या व्हिडिओत जाधव यांना मारहाण करणारा जो कार्यकर्ता होता तो कैलास फड होता. या प्रकरणानंतर मात्र कैलास फडला धनंजय मुंडेंनी दूर केलं. कारण माधव जाधवला मारहाण केल्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी धनंजय मुंडेंच्या विरोधात वातावरण तयार झालं आणि त्याचा फटका बसू शकतो अशी परिस्थिती तयार झाली. या घटनेपासून कैलास फड हा धनंजय मुंडेंपासूनही दूर झाला. हे झालं कैलास फड विषयी.
पण बापा एवढी चर्चा त्याच्या लेकाची आहे. बापाने कमावलेल्या पैशांवर परळीत उन्माद करणं, गाड्या घेऊन फिरणं, पोरांना पार्ट्या देणं, कमरेला बंदूक लावून इंस्टाग्राम रील्स बनवणं हा या निखिल फडचा उद्योग. इंस्टाग्रामवर 2.5 लाख फॉलोअर्स असलेला हा निखिल फड स्वतःला सेलिब्रिटी समजतो आणि कायम सेलिब्रिटीसारखाच वावरतो. मग तो कमरेला बंदूक लावणं हे त्याचा अधिकार असल्याचं समजतो. निखिल फडच्या इंस्टाग्रामवरचे व्हिडिओ आणि फोटो पाहिले तर तुम्हाला हे सहज लक्षात येईल. बीडला आता नवीन SP आलेत आणि ते कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रसिद्ध आहेत. बंदूक घेऊन रील्स बनवणारे तर आवरावे लागतीलच, पण नेत्यांसोबतच्या संबंधांचा गैरफायदा घेऊन काय काय उद्योग केलेत ते शोधून काढणं, तर उन्माद करणारे बाकीचे कार्यकर्तेही आपोआप थंड होतील. परळीतल्या या घटनेवर तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कैलास फडप्रमाणेच त्याच्या लेकावरही गुन्हा करायला हवा का, याबद्दल तुमचं मत जरूर सांगा.